मृदुंगवाला कुठे गेले ते? हॅलो मृदुंगवाला आमच्या मेळ बसला. शांत बसा. गेला नंदी आता दमला. स्वर्ग पाताळ कैलास फिरून आलाय म्हणून सांगितलं. नंदीचं जाऊ दे, आता आपलं बघा. सावधान सावधान आयुष्याची झाली तुझ्या रे पारायण. बोला तरी बोला वाचे नारायण. बोला तरी बोला वाचे नारायण. 10 वर्षाचे बालपण, 20 वर्षाचे तारुण्यपण. म्हणतील का मामा? म्हणताय काय? नंतर म्हणता. 10 वर्षाचे बालपण, 20 वर्षाचे तारुण्यपण. अंगी सुटला तुझ्या रे मदन. मग तू कैसा होशील बाबा सावधान. अरे बापू कुठे गेलता? ये लोक. नाथ महाराजांनी भारुडात माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही केलं ते या भारुडात सांगितलं. म्हणून 10 वर्षाचे बालपण, 20 वर्षाचे तारुण्यपण. अंगी सुटला तुझ्या मदन. मग तू कैसा होशील सावधान. कधी 10 वर्षाचं असतं तेव्हा आपली आई म्हणते आमच्या बाळाला काही कळत नाही. बाळ 20 वर्षाचं होतं, 25 वर्षाचं झालं की लग्न केलेलं असतं त्यावेळी आपली बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही. आणि तेच बाळ परत म्हातारं झालं की आपलीच पोरं आपल्याला म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. नाही ते उचापत्या करते. मग माणसाला जन्माला येऊन कळणार कधी? म्हणून 10 वर्षाचे बालपण, 20 वर्षाचे तारुण्यपण. अंगी सुटला तुझ्या रे मदन. मग तू कैसा होशील बाबा सावधान. मग 25चा गर्व मोठा. आई बापा संगे सुरू झाला तुझा तंटा. कधी? 25 वर्षाचं झालं की आई बापा संग पोरग भांडण करत असत. बायकोचा प्रेम वाटू लागला तुला मोठा. बायकोचा प्रेम वाटू लागला तुला मोठा. मग 30ची होईल भरती. कन्या पुत्र तुला रे प्राप्त होती. त्यांचीच पडेल तुला भ्रांती. न कळे विश्वस्वरूपाची कीर्ती. कधी? 30 वर्षाचं झालं की एक मुलगा एक मुलगी झालेली असते आणि याची बायको. याच्या पलीकडे त्याला दुसरं काही सुचत नसतं. माझा भैया, माझी दिदी आणि माझी बायको. याच्या पलीकडे त्याला दुसरं काही सुचत नसतं. कधी? 30 वर्षाचा असतो त्यावेळी. मग तुला झाली 40, तुझ्या नैनाला लागली 40. अरे जवळ सोनी कोणी बाबा, न दिसती तुझ्या रे नैनी. 40 वर्षाचं झालं की चष्मा लागतो. चष्मा जवळच दिसत नाही, एखाद्याला लांबच दिसत नाही. कधी? 40 वर्षाचं झालं की गाडी गॅरेजला लावायला लागते आता. मग 50ची होईल भरती. पांढरे तुझे रे केस होती. बाबाजी तुला म्हातार किर म्हणती. बाबाजी तुला म्हातार की म्हणती. कधी? डोक्याची केस पांढरी झाली, 50 वर्ष झालं की झाला बाबा म्हातार म्हणतात. मग 60ची बुद्धी नाटी. हाती आली तुझ्या काठी. ती वसवस करून लागत से पाटी. हसू लागली तुला लहान पोरटी. कधी? 60 वर्षाचं झालं की हातात काठी येते. काठी. आज्याचं नातवाचं जरी भांडण झालं तरी घरची म्हणतात असू दे बाबा, 60ची बुद्धी नाटी, आजोबाच्या नादाला लागू नको. का? 60ची बुद्धी नाटी. सरकार सुद्धा कामावर ठेवून घेत नाही 60 वर्ष झालं की. तुम्ही घरात बसून पेन्शन घ्या पण खुर्ची पहिली सोडा म्हणते. कारण का? तुम्हाला आता फाईल सवश आहे का उलटे कळणं झाले. तुम्ही फाईली उलट्या धरायला लागला. तुम्ही घरात बसून पेन्शन घ्या पण खुर्ची पहिली सोडा म्हणते. म्हणून मग 70ची विवंचना. बसलेली जागा तुला उठवेना. अरे उठण्याने रे चालवेना. चालण्याने रे बोलवेना. 70 वर्षाचं झालं की नीट उठता बसता येत नाही. कशाचा तर आधार घेऊन उठावं बसावं लागतं माणसाला. मग 5-10 मिळून 80. तू हिंड तसे दाही दिसी. अरे जैसी जलाविन मच्छी. तैसा तू होशील बाबा कासा विशी. कधी?
80 वर्षाचं झालं की पाण्यातून बाहेर काढलेला मासा कसा तडपडतोय तसा माणूस तडपडत असतोय, देवाला मरण मागतोय, पण केलेलं कर्म फिटल्याशिवाय देव मरण देत नाही महाराज. हातरुणाला वर्ष वर्ष पडून आहेत लोक, वर्ष वर्ष. घरातल्यांना वाटायला लागलं हे कधी एकदा ह्याचा जीव जातोय, पण जीव सोडायला तयार नाही. कारण का केलेलं कर्म फिटल्याशिवाय मरण सुद्धा येत नसते महाराज. म्हणून मग नवा पुढे दिले गुज्ज, तेथेच संपले तुझे पूज्य. तरीही तू म्हणशील माझ माझ, पण कोणी नाही बाबा तुझ. अरे कुणाचं घर आणि कुणाचं दार, अरे कुणाची बायको कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हाव. जन्म फुकट गेला राव, 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 जन्म फुकट गेला राव. अरे कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायको कुणाची पोर, कशाला करताय हाव. जन्म फुकट गेला राव, 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 जन्म फुकट गेला राव. म्हणा मामा. काल विठ्ठल